काय सांगितलं, काय त्यांचा म्हणणं होतं हेच स्पष्ट सांगा सर। त्यांनी सांगितलं की त्यांनी रिट पिटिशन दाखल केलेली आहे आणि सध्या त्यांची मीडियासमोर येऊन बोलण्याची मनस्थिती नाही, त्यामुळे आम्ही सध्या काही बोलू शकत नाही असं त्यांनी सांगितलं आणि मीडियांना विनंती केली की त्यांनी घरी जावं, मी नंतर मीडियासमोर येईल असं त्या बोलले। घरात आता सध्या कोण कोण आहे, तिचे वडील नाही, हे नाही आम्ही सांगू शकत नाही, हे कसं आहे कारण त्यांच्या जीवाला धोका आहे, त्या सेन्सिटिव्ह मॅटरमध्ये विटनेस आहेत, ह्या गोष्टी जाहीर करू शकत नाहीत आम्ही की त्यांच्या घरी कोण आहे किंवा त्यांना ह्या गोष्टी आम्ही सांगू शकत नाही। या प्रकरणामध्ये त्याच्या घरच्यांकडून काय विशेष सुरक्षा वगैरे काय मागवण्यात आली आहे? सुरक्षा आहे, त्यांना पोलिसांनी सुरक्षा दिलेली आहे, आमच्या इथे 24 तास अंमलदार हजर असतात आणि त्यांच्या घरांना सुरक्षा आधीपासून होती का आता पिटिशन फाईल केल्यानंतर? आता नाही, आधीपासूनच आहे, ज्यापासून विटनेस आहेत सुरू झालं तेव्हापासून त्यांना सुरक्षा पुरवण्यात पोलीस दलामार्फत आमच्या मान्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना सुरक्षा प्रदान केलेली आहे। तर दिशा सालियन हिच्या वडिलांच्या घरी पोलीस पोहोचलेले आहेत, पण त्यांनी आता मीडियाशी किंवा काही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे। आम्ही लवकरच आमची भूमिका माध्यमांसमोर मांडू असं दिशा सालियनच्या कुटुंबियांनी सांगितल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। दिशा सालियन हिच्या वडिलांच्या घरी पोलीस पोहोचलेले आहेत, तर त्याचबरोबर सालियन कुटुंबाला मुंबई पोलिसांनी सुरक्षा देखील पुरवलेली आहे। प्रमुख केसमधले ते साक्षीदार आहेत, त्यांच्या जीविताला धोका उत्पन्न होऊ शकतो, त्याच्यामुळे ही सुरक्षा पूर्वीपासूनच त्यांना असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे आणि लवकरच ते माध्यमांसमोर आपली भूमिका मांडतील तेव्हाच आम्ही सगळं स्पष्ट करू असं देखील दिशा सालियनच्या कुटुंबियांनी सांगितल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे। दिशा सालियन हिचा बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी या याचिकेत केला आणि पुन्हा एकदा नव्या अंगाने या सगळ्या प्रकरणाचा तपास व्हावा, त्याची जबाबदारी ही समीर वानखेडे यासारख्या कार्यक्षम अधिकाऱ्याकडे द्यावी अशी मागणी देखील सालियन यांनी केलेली आहे। त्यांनी सांगितलं की त्यांनी पिटिशन दाखल केलेली आहे आणि सध्या त्यांची मीडियासमोर बोलण्याची मनस्थिती नाही, त्यामुळे आम्ही सध्या काही बोलू शकत नाही असं त्यांनी सांगितलं आणि मीडियांना विनंती केली की त्यांनी घरी जावं, नंतर मीडियासमोर येईल।